तो आइए हम आज एक बहुत बड़ी जवाबदारी आपके और मेरे ऊपर प्रभु ने डाला है। आणि एक मोठी जबाबदारी देवाने तुमच्या आणि माझ्यावर टाकलेली आहे। न्यायों की पुस्तक इसका दूसरा अध्याय 10 से 14 वचन पर आज हम मनन करने वाले हैं। आणि शास्त्रेचं पुस्तक याचा दुसरा अध्याय 10 ते 14 वचनात आपण बघणार आहोत। ध्यान से आप सुनना इन बातों को, लक्षपूर्वक ह्या गोष्टी तुम्ही ऐका। एक बहुत बड़ी बात परमेश्वर ने यहाँ पर कह डाली है आणि एक मोठी गोष्ट परमेश्वराने ह्या ठिकाणी बोललेला आहे। न्यायों की किताब दूसरा अध्याय, शास्त्र का किताब दूसरा अध्याय, जजेस इसका दूसरा अध्याय 10 से लेकर 14 वचन के अंदर बहुत सारी बातें यहाँ पर हमें आज मनन करने के लिए मिलेगा। आणि शास्त्रेचं पुस्तक याचा दुसरा अध्यायामध्ये आम्हाला मनन करायचं आहे। इसका 10 वचन हम पढ़ेंगे। दुसरा अध्याय 10 वचन आपण वाचूया। 10 से 14 वचन तक है, लेकिन 10 वचन के ऊपर हम आज फोकस करेंगे, उसके ऊपर हम मनन करेंगे। आणि ती सर्वच पिढी आपल्या पूर्वजांना मिळवली गेली आणि त्यांच्या मागे दुसरी पिढी जी यहोवाला ओळखत नव्हती आणि त्याने इस्रायलासाठी केलेले कामही ओळखत नव्हती अशी पिढी उत्पन्न झाली। यहाँ पर हम देखते हैं कि जब परमेश्वर ने इजराइलियों को गुलामगिरी से बाहर निकाला, ज्यावेळेस परमेश्वराने इस्रायली लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढलं और वो 40 साल जंगल में चल रहे हैं आणि 40 वर्ष ते जंगलामध्ये मधून चालत आहेत और एक पीढ़ी उस जंगल में खत्म हो गई है आणि एक पिढी त्या जंगलामध्येच संपली। अब दूसरी पीढ़ी उदय पाई है आणि आता दुसरी जी पिढी आहे ते उदय पावली आहे। लेकिन यहाँ पर एक बात लिखा गया है कि जो पहली पीढ़ी थी जिसको परमेश्वर के अनुभव मालूम थे, जिन्होंने अपनी आंखों से परमेश्वर के कामों को देखा था, अद्भुत कार्यों को उन्होंने देखा था, वो सब पीढ़ी इस दुनिया से चली गई। आणि ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की ज्या पिढीने देवाचा अनुभव घेतला होता, देवाला त्यांनी देवाचं मार्गदर्शन घेतलं होतं, देवाच्या गोष्टी ठाऊक होत्या, ही सर्व पिढी गेली। उन्होंने परमेश्वर ने कैसे समुद्र को फाड़ा, उसमें से कैसे रास्ता निकाला, कैसे मार्ग निकाला, उन्होंने देखा था। आणि समुद्र देवाने कसा दुभागला, त्याच्यातून ते कसे पार झाले हे त्यांनी डोळ्यांनी पाहिलं और होतं। परमेश्वर ने कैसे उन्हें मिस्र से छुड़ाया था, वो 10 पीड़ाओं को भी उन्होंने देखा, परमेश्वर के सामर्थ्यशाली हाथ को उन्होंने देखा। आणि परमेश्वराचा सामर्थ्यशाली हात त्यांनी पाहिला, 10 पिढ्या आलेल्या त्यांनी पाहिल्या आणि देवाने कसं बाहेर काढलं ते त्यांनी पाहिलं। और मिस्र से कैसे वो निकले, खुदा ने कैसे सामर्थ्यशाली हाथों से उन्हें निकाला, ये उन्होंने अनुभव किया। आणि मिस्रामधून देवाने त्यांना कसं बाहेर काढलं, किती सामर्थ्यशाली देवाचा हात आहे हे त्यांनी पाहिलं होतं। और ये पीढ़ी अब खत्म हो चुकी है। आणि ही पिढी संपली होती। यहाँ लिखा है, बाइबल कहती है कि जब दूसरी पीढ़ी आई, दूसरी पीढ़ी जब तैयार हुई या आई, आणि ज्यावेळेस दुसरी पिढी निर्माण झाली, दुसरी पिढी आली, वो लोग जो हैं, जो दूसरी पीढ़ी है, यहाँ बाइबल कहती है कि वो लोग परमेश्वर को जानते नहीं थे। आणि दुसरी जी पिढी आहे, जी दुसरी निर्माण झालेली आहे, बायबल मध्ये असं लिहिलंय की ते परमेश्वराला ओळखत नव्हते। और इतना ही नहीं, वो काम जो परमेश्वर करता था, इजराइलियों के जो लिए प्रभु ने जो काम किया था, उन्हें नहीं मालूम थे। आणि जे इस्रायल लोकांसाठी देवाने महान कृत्य त्यांच्यासाठी केले होते, ते महान कृत्य, ते देवाचे काम त्यांना ठाऊक नव्हते। तो मैं जब पढ़ रहा था, मनन कर रहा था, तो मैं ये सोचने लगा कि दूसरी पीढ़ी को प्रभु के काम नहीं मालूम, उन्होंने परमेश्वर के काम को जाना नहीं, देखा नहीं, ये कितनी दुर्दैवी, कितनी दुख वाली बात है। आणि मी ज्यावेळेस याचं वाचन करत होतो, अभ्यास करत होतो, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ज्यावेळेस ह्या गोष्टी ह्या लोकांना ठाऊक नाहीये, जी किती परमेश्वराने महान कृत्य केलेले आहेत, दुसऱ्या पिढीला ह्या गोष्टी माहीत नाहीत, ही किती दुःखद घटना आहे और कितनी लज्जित करने वाली ये घटना है। आणि किती लाजिरवाणी गोष्ट आहे कि दूसरी पीढ़ी को परमेश्वर के कार्य मालूम नहीं है। दुसऱ्या पिढीला परमेश्वराचे महान कार्य ठाऊक नाही। तो कौन जवाबदार है इस बात का कि दूसरी पीढ़ी को परमेश्वर के कार्य नहीं मालूम? दुसऱ्या पिढीला देवाचे महान मोठे कार्य माहित नाहीत, याला कोण जबाबदार? और वो यहाँ लिखा है कि वो यहोवा को जानते नहीं थे। आणि इथं असं लिहिले परमेश्वराला ओळखत
नव्हते. परमेश्वर की पहचान ही नहीं थी उनको. परमेश्वराची ओळखच नव्हती. तो परमेश्वर की पहचान करने का जवाबदार व्यक्ति कौन थे? आणि परमेश्वराची ओळख करून घेणं किंवा देणं याच्यासाठी जबाबदार कोण होतं? जब हम किसी से मिलते हैं, किसी बड़े व्यक्ति से, तो कोई मध्यस्थी होता है जो हमारी पहचान करा के देता है. आम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्वाला ज्यावेळेस आम्ही भेटतो त्यावेळेस कुणीतरी मध्यस्थी असतो, त्यांची आमची ओळख करून और देतो, हमारी पहचान हो जाती है. आमची ओळख होते. तो हमें परमेश्वर, इन लोगों को परमेश्वर की पहचान नहीं है, तो इसका जवाबदार कौन है? आणि या लोकांना देवाची ओळखच नाहीये, मग याचा जबाबदार कोण आहे? और बाइबल कहती है कि उसके बाद में ये जो दूसरी पीढ़ी थी, यहोवा की दृष्टि में जितना बुरा काम था इन पीढ़ी ने किया. आणि बायबल असं सांगतं की देवाच्या दृष्टीने जेवढे वाईट कृत्य आहेत तेवढे ह्या पिढीने केले. ये पर जीवित परमेश्वर की आराधना करना छोड़कर इन्होंने दूसरी चीजों की आराधना करना शुरू कर दिया. आणि जिवंत देवाची आराधना करणं सोडून दुसऱ्या गोष्टीची आराधना करायला यांनी सुरुवात केली. और इनका पूरा जो जीवन है ये दूसरी पीढ़ी का पूरी तरह से भ्रष्ट हो चुका है. आणि दुसऱ्या पिढीचं जे जीवन आहे संपूर्णपणे भ्रष्ट झालं. तो इनको भ्रष्ट करने वाला कौन है? आणि यांचं जीवन भ्रष्ट करणारा कोण आहे? इनको परमेश्वर की पहचान नहीं है, इसका जवाबदार कौन है? देवाची ओळख यांना नाही, याचा जबाबदार कोण आहे? दूसरी पीढ़ी अपने अपने मार्ग पर चल रही है. आणि दुसरी पिढी स्वतःच्या मार्गावर चालत आहे. जैसा उसको चाहिए वैसा वो जीवन जी रहा है. जसं त्यांना वाटतंय तसं ते जगत आहे. किसी के साथ भी शादी ब्याह कर रहा है. कुणासोबतही लग्न करत आहे. उसको पसंद आया वो शादी ब्याह कर लिया. ज्याला त्यांना पसंत आलं, आवडलं, त्यांनी लग्न केलं. इनको रोकने वाला कोई नहीं है. त्यांना थांबवणारा कोणी नाही. अपनी अपनी मर्जी से जीवन जी रहे हैं. स्वतःच्या मनमर्जी प्रमाणे वागत आहे. तो इनका जवाबदार कौन है, इस बात को आज आपको मुझे जानना है. आणि याचा जबाबदार कोण आहे हे आज आम्हाला जाणून घ्यायचंय. सुनिए, ऐका. एक बार एक भेड़ियों का झुंड ने चार हिरन थे. उन भेड़िए जंगल में घूम रहे थे और उनको 4 हिरन वहां पर दिखाई दिए. आणि लांडगे जंगलामध्ये फिरत होते आणि त्यांना 4 हरिण तिथे त्या ठिकाणी दिसले. और भेड़ियों ने पूरी तरह से जोर लगाकर उनके ऊपर धावा बोल दिया. आणि त्या लांडग्यांनी ताकद लावून त्या हरणांवरती हल्ला केला. और हिरणों के पास में अवसर नहीं मिला कि वो अपनी जान को बचा सके. आणि त्यांना संधी मिळालीच नाही की स्वतःचा जीव वाचवावा. एक के बाद एक हिरण को भेड़ियों ने फाड़ डाला. आणि एकानंतर एक त्या हरिणांना त्यांनी फाडून खाल्लं. भेड़ियों ने उनके गले को चीर दिया. आणि त्या लांडग्यांनी त्यांचा गळा चिरला. और सब हिरण जो थे वो लहूलुहान होकर तड़प तड़प कर वहां पर मर गए. आणि सर्व हरिणी जी आहेत रक्तबंबाळीत होऊन तडफडून त्या मेल्या. ये हिरण कौन है? ही हरिणी कोण आहे? ये हिरण हमारे बच्चे हैं. हे हरिण आमचे लेकर और आहे. ये भेड़िए कौन है? हे लांडगे कोण आहे? ये भेड़िए, भूखे भेड़िए इस जीवन में जो इस जीवन को वो दर्शाते हैं जो बच्चों को गंदी आदतों में खींचकर उनका नाश वो करते हैं. आणि हे जे लांडगे आहेत हे कशाचं दर्शन आहे? हे आहे ह्या जगातल्या गोष्टींचं. ये जो बुरी आदतें हैं उन आदतों को लगाने का दर्शक है. आणि वाईट गोष्टींचं हे दर्शक आहे. ये आदतें क्या चीज हैं? हे ह्या सवयी जे आहेत ह्या वाईट सवयी काय आहेत? नशीली दवाइयां हैं. आणि नशा करणारी औषध आहे. वो उनको अच्छी संगति नहीं है. त्यांना चांगली संगत नाहीये. वो रॉक संगीत को सुनते हैं. ते रॉक संगीत ऐकतात. वो मोबाइल की आदत है उनको लग चुकी है. मोबाईलच्या सवयी त्यांना लागल्या. और ऐसी ऐसी बातें जो उनको उत्साहित करती है, जो उनको उत्तेजित करती है अपनी ओर आकर्षित करने के लिए. आणि अशा गोष्टी आहेत त्यांना त्या आकर्षित करण्यासाठी ह्या गोष्टी आहेत. आज बहुत सारे बच्चे ऐसी आदतों में फंस चुके हैं. आज बरेचसे मुलं ह्या सवयीमध्ये गुंतले आहेत. मोबाइल की आदतों में फंस चुके हैं. इस संसार की बातों में वो फंस चुके हैं. इस संसार ने उनको आकर्षित करके उनको अपने जकड़ लिया है. आणि मोबाईल कडे ते आकर्षित आहेत, जगातल्या गोष्टीकडे आकर्षित आहेत आणि जगातल्या सर्व गोष्टींनी त्यांना आकर्षित केलेलं आहे. आजकल के बच्चे बिल्कुल भी डरते नहीं है. प्रभु का डर नहीं उनके जीवन में है. आजकालच्या मुलांच्या जीवनामध्ये
थोडं सुद्धा देवाचं भय राहिलेलं नाहीये. वो एकदम ऐसा लड़कियों के साथ में ऐसा घूमते हैं, उनको उनको किसी प्रकार की लज्जा नहीं है उनको. आणि मुलं आणि मुली, मुली आणि मुलं एकमेकांसोबत फिरत आहेत, थोडी सुद्धा त्यांना लाज वाटत नाहीये. और एकदम एकदम अश्लील प्रकार वो करते हैं. आणि अश्लील प्रकार ते करत आहेत. उनके सामने कौन खड़ा है, कितने साल उम्र का खड़ा है, उनको किसी प्रकार का शुद्ध नहीं है. त्यांच्या समोर कोण उभा आहे, कोणत्या वयाचा व्यक्ती आहे, अजिबात त्यांना त्याची शुद्ध नाहीये, शुद्धीवर नाहीये. तो कौन है इसका जवाबदार है? याचा जबाबदार कोण आहे? बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, जब एलिया इस संसार में आया ज्यावेळेस एलिया ह्या जगामध्ये आला और एलिया की आत्मा के द्वारा जब योहान बपतिस्मा करना इस दुनिया में आया, आणि एलियाच्या आत्म्याच्या द्वारे बाप्तिस्मा करणारा योहान आला, तब उसके बारे में ये लिखा गया है. त्यावेळेस याच्या बाबतीत लिहिलेलं आहे, योहान बपतिस्मा करने वाले के लिए ऐसा लिखा है कि एलिया की आत्मा के द्वारा ये चलेगा. आणि योहान जो आहे बाप्तिस्मा करणारा, त्याच्या बाबतीत असं लिहिलंय की हा एलियाच्या आत्म्याने चालेल. ये आत्मा और सामर्थ्य से भरकर ये आगे आगे चलेगा. आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने हा चालेल. और ये पितरों का मन लड़के वालों की ओर ये फेर देगा. आणि जो प्रभु की ओर फेर देगा. आणि सर्वांचं मन प्रभूकडे तो वळविल. और आज्ञा ना मानने वालों को ये धर्मी बना देगा. आणि आज्ञा न मानणाऱ्यांना तो नीतिमान करेल. और बाइबल यहाँ कहती है, बायबल असं ये सांगतं, प्रभु के लिए एक योग्य प्रजा तैयार करेगा. आणि प्रभूसाठी योग्य प्रजा तयार करेल. ये एक प्रभु के लिए एक योग्य प्रजा ये तैयार करेगा. प्रभूसाठी योग्य प्रजा तयार करेल. आज हमारा यही काम है आज आमचं हेच काम आहे कि परमेश्वर की आत्मा से भरकर हम आने वाली जो पीढ़ी है परमेश्वर के लिए एक योग्य प्रजा तैयार करके हमको खड़ा करें. देवाच्या आत्म्याने भरून येणारी जी पिढी आहे तिला तयार करण्यासाठी आम्हाला उभं राहायचंय. आपकी और मेरी जवाबदारी ये है कि आने वाली पीढ़ी को तैयार करना है परमेश्वर के राज्य के लिए. आणि तुमची आणि माझी जबाबदारी आहे येणाऱ्या पिढीला परमेश्वराच्या राज्यासाठी तयार करायचंय. तो कैसे तैयार करें, इन बातों को हम थोड़ी देर में हम सीखने वाले हैं. आणि कशा पद्धतीने तयार करायचे थोड्याच याच्यामध्ये आपण पाहणार आहे. भजन संहिता 22 अध्याय 31 से 32 वचन में लिखा है, आणि स्तोत्र संहिता 22:31 मध्ये लिहिलंय, एक वंश उसकी सेवा करेगा एक वंश त्याची सेवा करेल और दूसरी पीढ़ी से प्रभु का वो वर्णन करेगा. आणि दुसरी पिढी देवाचं वर्णन करेल. हम पहली पीढ़ी हैं आम्ही पहिली पिढी आहोत जो परमेश्वर की सेवा कर रहे हैं आम्ही देवाची सेवा करत और आहे. सेवा में ये अनुभव कर रहे हैं परमेश्वर के सामर्थ्यशाली हाथ को. आणि सेवेमध्ये आम्ही परमेश्वराच्या सामर्थ्यशाली हाताचा अनुभव घेत आहे. हम परमेश्वर के कार्य को हम अनुभव कर रहे हैं. परमेश्वराच्या महान कृत्याचा आम्ही अनुभव घेत वो आहे. चंगाई देने वाला है, वो सर्वसमर्थ परमेश्वर है, यहोवा यीरे परमेश्वर. इन बातों का अनुभव आप और मैं कर रहे हैं. तो आरोग्य देणारा आहे, तो सर्व समर्थ परमेश्वर आहे, याचा आम्ही अनुभव घेत आहे. और जो अनुभव आपको मुझे मिल रहा है, जो अनुभव तुम्हाला आणि मला मिळत आहे, प्रभु के साथ में चलते हुए, प्रभु की सेवा करते हुए जो कार्य हम देख रहे हैं परमेश्वर का, देवासोबत चालत असताना, देवाची सेवा करत असताना जो अनुभव मला मिळत आहे, अब ये अनुभव हम तक रखना नहीं है. आता हा अनुभव आमच्या पुरता ठेवायचा नाहीये. हमारी पीढ़ी को उसका वर्णन करना है. आमची जी पुढची पिढी आहे तिला तो सांगायचा हमारी आहे. दूसरी पीढ़ी कौन है? आमची दुसरी पिढी कोण आहे? हमारे बच्चे हैं. आमचे लेकर आहेत. हमारे बच्चों को इसका वर्णन करना है. आमच्या लेकरांना त्याचं वर्णन करायचं. एक वंश सेवा करेगा एक वंश सेवा और करेल एक वो दूसरी पीढ़ी को उसका वर्णन करेगा आणि दुसरी पिढी जी आहे त्याचं वर्णन करेल और परमेश्वर के कार्य को वो बताएगा. आणि देवाचं कार्य ते सांगतील. इससे क्या होगा? परमेश्वर के अद्भुत कार्य को वो अपने जीवन में जान पाएंगे. आणि याच्यामुळे काय होईल की देवाचं अद्भुत कार्य ते स्वतःच्या जीवनात जाणून घेतील. और ये काम आपका और मेरा है. आणि हे काम तुमचं आणि माझं आहे. ये काम आपका और मेरा बड़ी जवाबदारी के साथ में अपने बच्चों को, अपने वंश को प्रभु के अद्भुत कार्य को सिखाने का काम हमारा है. आणि आमच्या लेकरांना, आमच्या वंशजांना आम्हाला शिकवणं, देवाबद्दल सांगणं हे आमचं मोठं काम आहे. कई माता पिता सोचते हैं कि बच्चों को खाना, कपड़ा, जेब खर्च दिया ना, ये मेरा कर्तव्य मैं पूरा कर दिया. आणि बऱ्याचशा आई वडिलांना असं वाटतं की लेकरांना जेवण, कपडे आणि त्यांना खर्चायला पैसे दिले की माझं कर्तव्य झालं. मैं उनके लिए तो कमा रहा हूँ रात और दिन. आणि त्यांच्यासाठीच तर मी कमवत आहे. मेरे बच्चे भूखे ना रह सके इसलिए मैं रोज उनको तंदूरी देना चाहता हूँ. आणि माझे लेकरं उपाशी राहू नये म्हणून मला रोज त्यांना तंदुरी द्यायची आहे. मोमो देना है, झोमॅटो देना है, क्या क्या देना है, मैं उनके लिए तो कमा रहा हूँ. आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण द्यायचे, त्याच्यासाठीच तर मी कमवत आहे. और हर माता पिता ये सोचता है कि उनके बच्चे श्रेष्ठ बने. आणि प्रत्येक आई वडिलांची इच्छा आहे की त्यांच्या लेकरांनी श्रेष्ठ बनावं. हर एक माता पिता
पिता की इच्छा है कि उनके बच्चे योग्य बच्चे बने आणि प्रत्येक आईवडिलांची इच्छा आहे की त्यांची लेकरं योग्य बनावे, और उनका पालन पोषण ठीक तरह से हो, यह हर माँ बाप चाहता है। त्यांचं पालन पोषण अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावं आई वडिलांची इच्छा आहे। फिर भी ये सब हम लोग करते हैं, हे आम्ही सर्वजण करतो, लेकिन कई बार बच्चे घर वालों के लिए, समाज के लिए एक सरदर्द बन जाते हैं। आणि तरी सुद्धा लेकरं जे आहेत आई वडिलांसाठी आणि संपूर्ण समाजासाठी एक डोकेदुखी बनतात, एक सर दर्द का कारण वो बन जाते हैं। एक डोकेदुखीचं कारण बनतात। तो इसका जिम्मेदार कौन है, इसकी जवाबदारी कौन लेगा? आणि मग याचा जिम्मेदार कोण आहे? कई परिवारों में बच्चे अपनी मर्जी के मालिक बन जाते हैं, आणि बऱ्याचशा कुटुंबामध्ये स्वतःची मनमर्जी करणारे लेकर आहेत, हट्टी बन जाते हैं, हट्टीले बन जाते हैं, वो बिल्कुल आदर नहीं करते हैं। हट्टी बनतात, कुणाचाही ते आदर करत नाहीत। और कई घर ऐसी जगह है जहां पर बच्चा सीखता है। आणि असे काही घर आहेत ज्या ठिकाणी लेकरं शिकतात। कई घर नहीं, ऐसा वो घर है जहां पर प्राथमिक शिक्षाएं उसको मिलती है। आणि असं घर आहे त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण मिळतं। और बच्चे घर में जो सुनते हैं वही अपने जीवन में वो अपनाते हैं। आणि लेकरं घरामध्ये जे शिकतात तेच जीवनामध्ये स्वीकारतात। इसलिए बच्चों का अगर भविष्य बनाना है तो मुख्य भूमिका ये माता पिता की होनी है। आणि लेकरांना जर शिकवायचं आहे तर मुख्य भूमिका आहे ती आईवडिलांची आहे। वो घर के लिए, वो समाज के लिए सरदर्द ना बने, इसलिए आपकी और मेरी बहुत बड़ी जवाबदारी है। अब मुख्य भूमिका है कि आपके और मेरे बच्चों को सिखाना है। आणि लेकरं जे आहेत ते आमच्या घरासाठी आणि समाजासाठी डोकेदुखी होऊ नये म्हणून आमचं आईवडिलांचं कर्तव्य आहे की त्यांना आम्ही शिकवावं। लेकिन जो माता पिता परमेश्वर के मार्ग पर चलेंगे वही बच्चों को परमेश्वर का मार्ग सिखा पाएंगे। जे आईवडील देवाच्या मार्गावर चालतात तेच आईवडील त्यांच्या लेकरांना शिकवू शकतात, और वही अच्छे मार्ग उनको सिखा सकते हैं। तेच चांगला मार्ग शिकवू शकतात। कोई अच्छा मार्ग कोई अच्छी यूनिवर्सिटी में नहीं मिलेगा, आणि चांगला मार्ग कुठल्याही युनिव्हर्सिटी मध्ये मिळणार नाही। अच्छे पैसा खर्च करके आप अपने बच्चों को अच्छे यूनिवर्सिटी में पढ़ाकर उनको अच्छा ज्ञान दे सकते हैं। चांगले पैसे भरून, चांगले पैसे खर्च करून चांगल्या विद्यापीठात त्यांना तुम्ही शिक्षण देऊ शकता, उनको पीएचडी करा सकते हैं, डॉक्टरेट करा सकते हैं, त्यांना तुम्ही पीएचडी करू शकता। लेकिन परमेश्वर का भय जो है वो सिखा नहीं सकते। पण देवाचं भय तुम्ही शिकवू शकणार नाही, परमेश्वर का प्रेम उनको सिखा नहीं सकते, देवाचं प्रेम शिकवू शकत नाही। पाप से बचाने के लिए कोई यूनिवर्सिटी आगे नहीं आएगी, आणि पापापासून वाचवण्यासाठी कोणतंही विद्यापीठ पुढे येणार नाही। लेकिन एक ही चीज काम आएगी, वो यीशु मसीह का नाम है। एकच गोष्ट कामाला येईल, त्याचं नाव येशू ख्रिस्त जो आहे। हमारे बच्चों को पापों से बचा के रखेगा, आमच्या लेकरांना पापापासून येशू वाचवेल, जो हमारे बच्चों को पापों से दूर रखेगा, आमच्या लेकरांना पापापासून दूर ठेवेल। इसलिए अपने बच्चों को परमेश्वर का प्यार और परमेश्वर का भय उनके अंदर डालना है। म्हणून आपल्या लेकरांमध्ये देवाचं भय, देवाचं प्रेम टाकायला हवं। वो अगर उनके अंदर आ गया तो मैं आपसे कहता हूं कि हमारे बच्चे ये श्रेष्ठ और योग्य बन जाएंगे। आणि ते जर का त्यांच्यामध्ये आलं तर तुम्हाला सांगतो आपली लेकरं श्रेष्ठ बनतील। और सबसे पहले जब बच्चे समझने लगना शुरू हो जाता है तब आपको और मुझे ये ध्यान रखना है कि उनसे झूठ ना बोले। आणि ज्यावेळेस लेकरांना समजायला लागतं त्यावेळेस आम्ही लेकरांकडून खोटं बोलून घेऊ नये। वो 1 से 3 साल की उम्र में बच्चे को समझना शुरू हो जाता है। 1 ते 3 वर्षाच्या वयामध्ये त्यांना समजायला सुरू होतं। जब बच्चा रात को जब सोने जाता है, बच्चा सोता नहीं है, तब कई माँ बाप ऐसे बोलते हैं, बेटा सो जा नहीं तो गब्बर सिंह आ जाएगा। आणि ज्यावेळेस लेकरू झोपत नाही त्यावेळेस आई वडील म्हणतात झोप नाही तर गब्बर सिंग येईल। ये गब्बर सिंह क्या है? भूत आ जाएगा। आणि गब्बर सिंग काय? मग भूत येईल। खिड़की से हाथ निकालेगा, अगर तू जल्दी नहीं सोएगा खिड़की में से हाथ निकाल कर वो तुझे तकलीफ देगा। आणि जर लवकर झोपला नाहीस तर ते भूत येईल, खिडकीतून हात घालेल आणि तुला त्रास देईल। मुझे मालूम नहीं कितने लोग ऐसा सुना कर अपने बच्चों को सुलाते हैं। आणि असं सांगून कितीतरी लोक त्या लेकराला झोपी घालतात। वो बाबा आ जाएगा, वो बिल्ली आ जाएगी, वो कुत्ता आ जाएगा अगर तू सोया नहीं तो। तू जर झोपला नाही तर तो बाबा येईल, ते कुत्र येईल, मांजर येईल। और इससे बच्चा सो तो जाएगा, लेकरू तर झोपेल, लेकिन उसके अंदर डर पैदा हो जाएगा। पण त्याच्या आतमध्ये भीती निर्माण जो होईल। सच नहीं है उसको आप झूठ बोलकर उसको सच बना रहे हैं। जे खरं नाहीये
ते खरं आहे असं तुम्ही सांगत आहात. और यही चीज उसके उसके जीवन में उसको पकड़ लेगी. आणि हीच गोष्ट त्याच्या जीवनाला पकडेल. इसलिए कभी भी अपने बच्चों को झूठ सिखाना नहीं है. म्हणून लेकरांना कधी खोटं शिकवू नका. बच्चों को झूठ बोलने का पहला पाठ कौन सिखाता है? आणि लेकरांना खोटं बोलायचा पहिला भाग कोण शिकवतं? क्वेश्चन मार्क है. प्रश्न चिन्ह. जब फोन आ जाए किसी महत्व इंसान का, तब हम बच्चों के सामने बच्चा फोन उठा लेता है और बच्चों को बोलते हैं, क्योंकि बोल नहीं सकता, आवाज फोन में जाएगा. आणि ज्यावेळेस कुणाचा फोन येतो आणि उचलायचा नसतो त्यावेळेस जर लेकराने उचलला तर त्याला मग आपण खुनवून सांगतो की सांगू नको मी आहे, मैं यहाँ पे हूं, आप बताओ मत, मी इथे आहे सांगू नको. लेकिन बच्चे इतने इतने बेचारे कोमल होते हैं, वो बोल ही देते हैं मेरा डैडी सामने ही खड़ा है. आणि ते इतके नादान असतात ते सांगून टाकतात की माझे पप्पा इथे आहे. और फिर डैडी का जो चेहरा है वो देखने लायक रहता है. आणि मग पप्पांचा चेहरा पाहण्यासारखा होतो. वो बेचारा फोन तो ले लेते, लेकिन उसके बाद में उसकी धुलाई करना शुरू कर देता तो है. फोन तर घेतो पण नंतर लेकरांची धुलाई सुरू होते. इसके ऊपर बच्चे का बहुत बड़ा असर पड़ता है. मग याच्यामुळे लेकरांवर खूप मोठा असर पडतो. एक तो आप अगर फोन नहीं लेना चाहते तो फोन ना उठाएं. जर तुम्हाला फोन घ्यायचा नाही तर घेऊ नका. फोन बच्चों के सामने ना उठाएं. लेकरांसमोर घेऊ नका. अगर बच्चे अन्य अगर उठा लिया तो वो फोन आप रिसीव करें. आणि जर लेकरांनी घेतलायच फोन तर तुम्ही तो घ्या, बोला, उसका सामना करें. त्याचा परिस्थिती सामना करा. बच्चे को कुछ ना बोले, लेकरांना काही म्हणू नका. क्योंकि इससे बच्चा क्या सीखेगा? झूठ बोलना सीखेगा. याच्यामुळे लेकरू खोटं बोलायला शिकेल. इसलिए माता पिता को बड़े सावधानी पूर्वक अपने जीवन को बिताना है. म्हणून आई वडिलांना एकदम सावधानतेने जीवन जगायचं आहे. कभी कभी बोलते थे जा उसको कह देना कि मैं घर पे नहीं हूँ. कधी कधी म्हणतात की जा सांग त्याला मी घरी नाही. अब हम चौथे या 10वें मंजिले पे रहते हो, पार्किंग में खड़ा है और बच्चे को पता चल जाता है कि कोई मेहमान आया है, तो पिताजी बोलते जा उसको नीचे बोल दे कि घर पे नहीं हूँ. आणि आम्ही 9व्या 10व्या मजल्यावर राहतो आणि ज्यावेळेस कळतं की कुणी आलंय तर वडील त्याला खाली पाठवतात आणि सांगतात की त्याला सांग पप्पा घरी नाहीये. तो क्या सिखा रहे हैं? काय शिकवत आहे? उसको झूठ बोलना सिखा रहे हैं. खोटं बोलायला शिकवत. और ये उसके जीवन के अंदर बहुत बड़ा असर कर जाएगा. आणि याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात त्याच्या जीवनामध्ये होतो. और दूसरी बात है, जब बच्चा कुछ मांगता है तो उसे सब कुछ हम देने को तैयार हो जाते आणि हैं. ज्यावेळेस लेकरू मागतं ना त्यावेळेस मग सगळं आम्ही द्यायला तयार होतो. बच्चे को प्रत्येक बात को पूरा करना, उनकी जिद को मान लेना, ये खतरनाक साबित हो सकता है. आणि लेकराची प्रत्येक गोष्ट मान्य करणं, ऐकणं, करणं धोकादायक होऊ शकतं. कई बार आपको मालूम है, जब बच्चे बाजार में चले जाते हैं आणि बऱ्याच वेळा बाजारामध्ये लेकरं जातात और बच्चों को कुछ पसंद आ जाए, दुकान में दिख जाए, आणि दुकानात काहीतरी वस्तू दिसते आणि लेकराला आवडते, वो फैल जाता है. तो एकदम असा गडबड करायला लागतो. वो दिला दो, ते मला पाहिजे, वो दिला दो, ते पाहिजे. अगर नहीं आज हम नहीं दिलाएंगे आपको, आज मी ते देणार नाही, तो वो रोड पे मिट्टी में खेलने लगता है. आणि मग रोडवर तू लोळायला लागतो. पिता का हृदय बड़ा कोमल होता है, आणि मग वडिलांचं हृदय फार मऊ असतं, लेकिन इसके लिए माँ की बहुत बड़ी भूमिका है. आणि त्याच्यामध्ये आईची फार मोठी भूमिका आहे. एक बार माँ ने बोल दिया ना नहीं दिलाना, तो पिताजी ने थोड़ा पीछे हो गए तो अच्छा हो जाएगा. आणि जर का आईने म्हटलं ना नाही द्यायचं तर मग वडिलांनी थोडं मागे जावं. माँ के साथ में आप खड़े रहें. आणि मग त्या आईसोबत तुम्ही उभे राहा. अगर माँ के साथ में खड़े नहीं होंगे तो बच्चा हर बार ऐसे ही करेगा. उसको मालूम है पिता बड़ा दयालु है, उधळ्या पुत्रासारखा होऊन जाईल. आणि जर तुम्ही आईसोबत उभे राहिला नाहीत तर मग त्याला तो ओळखून जाईल माझा पिता खूप दयाळू आहे, आणि मग तो उधळ्या पुत्र बनेल. उधळ्या पुत्र बोला, खोया हुआ पुत्र बोला, पिताजी संपत्ति का सब भाग दे दो, उसने दे दिया, आणि कुछ पूछा नहीं. उधळ्या पुत्रांनी वडिलांना म्हटलं मला ज्या संपत्तीचा मला भाग पाहिजे, त्यांनी देऊन टाकला. कुछ पूछा नहीं, उसको क्या करेगा, क्या कैसे चलाएगा, कुछ नहीं पूछा, काही विचारलं नाही, काय करशील, कसं चालवशील, दे दिया उसको, देऊन टाकलं. और क्या हुआ हम जानते हैं. आणि काय झालं आम्हाला माहिती आहे. पूरा उसका जीवन खराब हो गया. त्याचं जीवन संपलं, खराब झालं. इसलिए आपके और मेरे जीवन में ये बड़ी भूमिका लेकर आपको मुझे खड़ा होना पड़ेगा. म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एक मोठी भूमिका घेऊन आम्हाला उभं राहायचंय. अगर माँ ने बोल दिया नहीं तो नहीं, आईने म्हटलं ना नाही तर नाही, पिता को बड़ा अंदर दर्द होता है, कैसी माँ यार, कितनी कठिन माँ है. आणि मग वडील आहेत त्यांना मग असं वाटतं कसली आई आहे ही. फिर उन दोनों में झगड़ा शुरू हो जाता है. मग दोघांमध्ये भांडण सुरू होतं. उधर ही रोड पे उधर ही शुरू कर देते हैं. ट्रांसलेशन नहीं. तो वहां पे बड़े खींचतान होता है. आणि मग ओढाताण होते. बच्चे देखते हैं मजा,
आणि लेकरू पाहतं मग ते मजा पाहतं और वो लेके रहता है। आणि मग तो मिळवूनच राहतो। इससे क्या होगा? यानी काय होईल? बच्चा जिद्दी बनेगा, लेकरू जिद्दी बनेल, और जब हट्टी बनेल बड़ा होगा आणि मोठा होईल, वो हमारे सर पे बैठेगा। आमच्या डोक्यावर बसेल। और सर पे बैठेगा नहीं, आणि नुसताच बसणार नाही डोक्यावर। प्रभु ने बोला मैंने तेरे सर के बाल को गिना है, वो जो गिने बाल बोला ना प्रभु ने, एक भी बाल नहीं रहेगा। आणि देवाने म्हटलंय की मी तुझे सर्व केस जे आहेत मोजले आहेत, ते मोजलेले एक पण राहायचे नाहीत। मोजा किती मोजा तो बहुत बड़ी जवाबदारी का काम है, फार मोठं जबाबदारीचं काम आहे। इसलिए मनोहा ने जब प्रभु ने उसको बच्चा दिया तो प्रभु के लिए उस बच्चे के लिए उसने प्रार्थना किया, प्रभु मुझे सिखा कि मैं मेरे बच्चों को कैसे मार्गदर्शन करूं। आणि ज्यावेळेस देवाने लेकरू दिले त्यावेळेस आम्ही म्हणायला पाहिजे की देवा मला शिकव, मी ह्याचा सांभाळ कसा करू। बच्चा होने के बाद में बड़ी खुशी होती है, पेड़े जलेबी हम बांट देते हैं, अच्छी बात है, आणि मुलगा किंवा मुलगी झाल्यावर मस्त पेढे वाटतो, जिलेबी वाटतो, बड़ा आनंद होता है। खूप आनंद होतो। मैं फिर से कहता हूँ ये बच्चा आपका नहीं है, परमेश्वर ने भेंट आपको दी हुई है। पुन्हा एकदा मी सांगतो, हे लेकरू तुमचं नाही तर देवाने तुम्हाला गिफ्ट दिलेला आहे, भेट दिलेली और आहे। जो भेंट प्रभु ने हमें दिया है वो एक दिन प्रभु पूछेगा कि तूने उस भेंट का क्या किया है। आणि जर देवाने भेट दिलेली आहे तर देव एक दिवस विचारेल मी दिलेल्या भेटीचं तू काय केलं। और बच्चे कई बार गंदे शब्दों का इस्तेमाल करते हैं, आणि बऱ्याच वेळा लेकरं घाणेरड्या शब्दाचा उपयोग करतात, कई गालियां सुनकर आते हैं और वो घर में उसका इस्तेमाल करते हैं, आणि शिवीगाळी ऐकून येतात आणि घरात त्याचा उपयोग करतात। और माँ बाप उसको देखकर हंसते हैं, ही मेरा बच्चा देखो कितना अच्छा बोल रहा है। आणि मग आई वडील बघून हसतात, म्हणतात बघा माझं लेकरू कसं बोलते। कुछ गाना बोलता है हिंदी पिक्चर का और वो डांस करने लगते हैं, आणि हिंदी पिक्चरचं गाणं म्हणतो आणि नाचू लागतो। ये अनुभव से बच्चों को जाना है, लेकिन हमें कई जगहों पर उनको स्टॉप कर देना कि ये गलत है। आणि हे लेकरांनी बाहेर जाणून घेतलेलं आहे, पण आम्हाला त्याला थांबवायचे बऱ्याच गोष्टींमध्ये, हे चुकीचं आहे। जब बच्चा बबड़े बोलते हैं, बोबड़ा ओटो से जब बात करता है शब्द बड़ा अच्छा लगता है, कितना अच्छा बात कर रहा है। आणि ज्यावेळेस लेकरू बोबड्या ओठाने बोबडं बोलत असतो, बोलायला सुरू करत असतो ना, त्यावेळेस आम्हाला असं किती छान वाटतं। और वो बोबड़े भाषा में वो बच्चा कई बार गालियां दे देता है, आणि मग बोबडं बोलत असताना तो बऱ्याच वेळा शिव्या पण देतो, और हमें बड़ा मजा आता है, देखो मेरा बच्चा कितना अच्छा बोल रहा है। आणि मग म्हणतो अरे आमचं लेकरू कसं काय, वा वा। मैं एक वीडियो देख रहा था, आणि मी एक क्लिप पाहत होतो, मैं देखता नहीं, वो अचानक आ गया, मैं वो एक वचन को सुन रहा था, मी एक वचन ऐकत होतो आणि ते अचानक आलं। मुझे मालूम नहीं आपके YouTube में होता है कि नहीं, जब आप चलते हो तो कई बार ऐसी बातें आ जाती हैं जो अच्छी नहीं लगती। आणि YouTube मध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात, ज्यावेळेस आम्ही पाहत असतो त्यावेळेस जे पाहू वाटत नाही अशा गोष्टी असतात। मुझे आपके मोबाइल में नहीं होता होगा शायद, कदाचित तुमच्या मोबाईल मध्ये नसेल। आपका मोबाइल कौन सी कंपनी का मुझे भी बता देना आप। हर कंपनी के YouTube में ये बातें आती हैं, आणि प्रत्येक कंपनीच्या मोबाईल मध्ये यूट्यूबच्या ह्या गोष्टी येतात। तो वहाँ पे एक मैं वचन को सुन रहा था, तो उसमें अचानक एक बच्चा छोटा बच्चा एकदम गंदी गंदी गालियां दे रहा है, आणि एक लहान मुलगा, एक छोटासा मुलगा घाणेरड्या शिव्या देत होता, और उसके बाजू में उसके मम्मी डैडी खड़े हुए हैं, आणि बहुत सारे लोग खड़े हुए हैं, आणि त्याच्या आजूबाजूला बरेचसे लोक आहेत, आई वडील आहेत, और वो सुनकर हंस रहे हैं, आणि ते पाहून हसत आहेत। कोई कुछ नहीं बोल रहा है, कुणी काही म्हणत नाही, उसे कह रहे हैं कि अरे वाह और कर, आणि त्याला म्हणतात अरे शाबास, अजून बोल, तालियां बजा रहे हैं सब, टाळ्या वाजवत आहे, और वो उन्होंने YouTube पर डाल दिया है। आणि त्यांनी ते YouTube वर टाकलं। क्या होगा मालूम? काय झालं? इतना सा बच्चा जो है आगे चलकर यही करेगा, आणि एवढंसं लेकरू पुढे जाऊन हेच करेल। उसके आने वाले जीवन को हम खत्म कर रहे हैं, उसके आने वाले जीवन को, भविष्य को खत्म कर रहे हैं, आणि त्याचं जे येणारं भविष्य आहे, त्याचं जे येणारं जीवन आहे ते नष्ट करत आहेत, खत्म कर रहे हैं उसको, संपवत आहेत। ऐसे जगहों पे हमें संभालना है, आणि अशा जागी आम्हाला सांभाळायचं आहे। इसलिए जो अच्छे माता पिता जो यीशु के पीछे चलने वाले हैं, जिनके घर में यीशु निवास करता है, जिसके परिवार में परमेश्वर की उपस्थिति का अनुभव होता है, वही बच्चे परमेश्वर के भय और परमेश्वर के प्रेम में चल पाएंगे। जे येशूच्या मागे चालतात, ज्यांच्या घरामध्ये देवाची उपस्थिती आहे, जे येशूला जाणतात, त्यांचेच लेकर येशूच्या मागे चालतात। और इसलिए यीशु मसीह ने कहा कि बच्चों को मेरे पास में आने दो, उनको मना मत करो। म्हणून तर येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की लेकरांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना
अडवू नका. बच्चों को मेरे पास में आने दो. यीशु उनको बुला रहा है, बच्चों को आने दो. आपका और मेरा ये कर्तव्य है कि अपने बच्चों को हम यीशु मसीह के पास में लेकर जाएं, ये वचन को हम पूरा करें. आणि येशूने म्हटलेलं आहे की लेकरांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना अडवू नका. तर आमचं कर्तव्य आहे की आम्ही लेकरांना येशूकडे घेऊन यायला क्योंकि पाहिजे. यीशु ने कहा कि बच्चों को मेरे पास में लेकर आओ. कारण का तर येशू ख्रिस्ताने म्हटलंय लेकरांना माझ्याकडे येऊ द्या. आज हम जो चर्च में बैठे हुए हमारे बच्चे आज कहां पर हैं? वो चर्च में बैठे हैं या संडे स्कूल में बैठे हुए हैं, प्रभु की आराधना कर रहे हैं, या कहीं बाहर वो घूम रहे हैं. आणि आज आम्ही मंदिरामध्ये बसलो आहोत, तर आमचे आज लेकरं कुठे आहेत? संडे स्कूल मध्ये आहेत का इथं वचन ऐकत आहेत का काही अजून कुठे बाहेर फिरत आहेत? या फिर संडे आज मिला है वो पिकनिक पे चले गए, दोस्तों के साथ में चले गए, घूमने चले गए हैं, अपने दोस्तों के साथ में मस्ती कर रहे हैं. का मग कुठे गेलेले आहेत? आज त्यांना रविवार मिळालेला आहे, मग ते पिकनिकला गेलेले आहेत का मित्रांसोबत फिरायला? कुठे? अपने बच्चों को सिखाना ये हमारा कर्तव्य है. हर एक संडे प्रभु की आराधना मिस ना हो, उनको कान पकड़कर प्रभु के भवन में लेकर आना आणि है. आमचं कर्तव्य आहे की आमच्या लेकरांना प्रत्येक रविवारी त्यांच्याकडून आराधना करून घ्यायला पाहिजे. त्यांना प्रत्येक रविवारी चर्च मध्ये आणायला पाहिजे. इसमें इस नो एक्सक्यूज, इसमें किसी प्रकार का तड़जोड़ नहीं होगा. आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होणार हमारे नाही. जब बच्चे बड़े हो जाते हैं अपने दोस्तों के साथ संडे को पिकनिक मना लेते हैं. आणि आमचे लेकरं मोठे होतात आणि मग आमचे लेकरं रविवारी मित्रांसोबत पिकनिकला जातात. और हम भी बड़े धार्मिक हैं, जाने दो ना, बच्चे बड़े हो गए, क्या बोलना है, कर ले बाबा. आणि मग आम्ही म्हणतो लेकरं मोठे झाले, जाऊ दे ना, मग काय हरकत नाही. वो पिकनिक कर रहा है या किसी को ढूंढ रहा है. तो पिकनिक करत आहे का कुणाला शोधत आहे? और ये आने वाली पीढ़ी जो है बड़ी खतरनाक बन सकती है. आणि येणारी जी पिढी आहे फार धोकादायक असू शकते. और ये अन्य जातियों के साथ में लोग शादी कर सकते हैं. आणि हे अन्य जाती सोबत ते लग्न करू शकतात. हम बड़े धार्मिक हैं, नहीं हम इतनी प्रार्थना करेंगे, कड़क प्रार्थना करेंगे, वो आदमी वो बच्चा बदल जाएगा. आणि मग आम्ही एवढे धार्मिक आहोत, आम्ही प्रार्थना करतो की माझा मुलगा बदलू दे, मेरा बच्चा उसको बदल देगा, माझं लेकरू त्याला बदलेल. मैं वो बदल देगा. इतना सामर्थ्य है परमेश्वर का. आणि परमेश्वराचं एवढं सामर्थ्य आहे, त्याला बदलेल. शादी होने के बाद में देखेंगे कौन किसके सामर्थ्य से किसको खींच लेता है. आणि लग्नानंतर बघूया मग कुणाचं सामर्थ्य कुणाला ओढतं. अगर अपने बच्चों को अच्छा, योग्य, श्रेष्ठ व्यक्ति बनाना है तो माँ बाप को बड़े कठोरता के साथ में परमेश्वर की बात उनको सिखाना पड़ेगा. आणि जर आपल्या लेकरांना योग्य मार्गावर चालवायचं आहे तर मोठ्या कठीण अंतःकरणाने देवाचा मार्ग लेकरांना शिकवावा लागेल. इसलिए नीति वचन कहता है कि योग्य समय में अपने बच्चों को योग्य मार्ग सिखा. आणि म्हणून नीतिसूत्रामध्ये म्हटलेलं आहे योग्य वेळेला आमच्या लेकरांना योग्य ते शिक्षण आम्ही द्यावं. लेकिन माँ बाप इतने व्यस्त हैं कि संडे को प्रभु के भवन में आराधना करने के लिए नहीं आते. आणि आई वडील एवढे व्यस्त आहेत की मग रविवारी देवाची आराधना करण्यासाठी मंदिरात येत नाहीत. अपने बच्चों वो नहीं आएंगे तो बच्चे कैसे आएंगे? आणि तेच येत नाही तर लेकरं कुठून येतील? क्योंकि संडे ऐसा एक दिन है कि जब डबल पेमेंट मिलता है. आणि रविवार असा एक दिवस आहे मग त्यांना कामावर डबल पगार मिळतो. मुझे मालूम नहीं आपको मिलता है कि नहीं, लेकिन इस संसार में संडे को डबल पेमेंट दिया जाता है. आणि मला माहित नाही तुम्हाला मिळतो की नाही, पण या जगामध्ये रविवारी डबल पगार दिला जातो. और उस चक्कर के अंदर, उस चक्कर में हम पैसों कमाने के चक्कर में हम फंस जाते हैं. आणि ते पैसे कमवण्याच्या नादामध्ये आम्ही फसतो. और हमारे बच्चे कहाँ हैं हमें पता नहीं है. आणि मग लेकरं कुठे आहेत माहित नाही. हमारी खरी सच्ची संपत्ति तो हमारे बच्चे हैं. आणि खरी संपत्ती तर लेकरं आहे. छोटा सा पैसा कमाओ, लेकिन अपनी जो सच्ची संपत्ति है उसको बचा के रखना है. थोडेच कमवा पण आमची खरी संपत्ती आहे ना तिला सांभाळा. उसको बचा के रखें. तिला सांभाळा. कहाँ सीखेंगे बच्चे? लेकरं कुठे उसके शिकतील? भवन में सीखेंगे. देवाच्या भवनामध्ये कहाँ शिकतील. सीखेंगे बच्चे? कुठे शिकतील? हमारे घर में सीखेंगे बच्चे. आमच्या घरामध्ये शिकतील. इसलिए अपने घर के अंदर परमेश्वर की वेदी को बांधे. म्हणून आमच्या घरामध्ये परमेश्वराची वेदी बांधा. एक समय हो जब पूरा परिवार मिलकर परमेश्वर की आराधना कर सके. एक वेळ असावी की संपूर्ण परिवार मिळून आराधना करावी. इसलिए माता पिता की दोनों की भूमिका बहुत महत्वपूर्ण है. म्हणून आई वडिलांची भूमिका फार महत्वाची आहे. अगर पिता भूल जाए तो माता को याद दिलाना कि आज ये समय है, हमें प्रभु की आराधना करनी है ये समय में. आणि वडील जर विसरले तर आईचं महत्व, आईची जबाबदारी आहे की तिने आठवण करून द्यावं ह्या वेळेला आम्हाला आराधना और करायची आहे. बच्चों के साथ में परमेश्वर की आराधना करने के लिए वचन पढ़ने के लिए बैठ जाएं. आणि लेकरांसोबत
आराधना करण्यासाठी वचन वाचण्यासाठी बसावं उन्हें 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 परमेश्वर के वचनों से स्टोरी बताएं, आणि कहानियां बताएं, देवाच्या वचनातून लेकरांना गोष्टी सांगाव्या. डैनियल की स्टोरी बताएं, योसेफ की स्टोरी बताएं, मूसा की स्टोरी बताएं. कितनी स्टोरियां हैं बाइबल के अंदर, उनको स्टोरियां बताएं और आपने क्या सीखा है उससे पूछें. आणि बायबलमध्ये जेवढी गोष्टी आहेत, दानिएलाची आहे, अजून वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी सांगाव्यात. और धन्य वो परिवार है जो परमेश्वर की आराधना करते हुए अपने जीवन को आगे बढ़ाता है. आणि परमेश्वराची आराधना करत जो परिवार पुढे जातो तो धन्य आहे, ऐसा परमेश्वर ने कहा है. असं परमेश्वरचं म्हणणं आहे. इसलिए जो योशुआ कहता है, मैं और मेरा घराना तो सिर्फ और सिर्फ परमेश्वर की ही सेवा करेंगे. आणि यहोशुआ म्हणतो, मी आणि माझे घराणे तर फक्त आणि फक्त परमेश्वराचीच सेवा करणार. बाकी मुझे कुछ नहीं मालूम. मला माहित नाही बाकी. इसलिए अपने जीवन के प्रभु के भवन में आकर आप सेवा करें और अपने बच्चों को भी सेवा में डालें कि वो आप किस प्रकार सेवा कर रहे हैं ना, उसको दिखाएं. आणि तुम्ही मंदिरात या, सेवा करा आणि तुमच्या लेकरांना पण दाखवा की तुम्ही कशा पद्धतीने मंदिरात सेवा करत आहात. एली के 2 पुत्र थे. एलीचे 2 मुलं होते. मैं कुछ समय लेना चाहता हूँ मी काही वेळ घेऊ इच्छितो तुमचा. को महत्वपूर्ण बात मैं आपके सामने रखना चाहता हूँ. महत्वपूर्ण गोष्ट तुमच्या समोर मला मांडायची आहे. परमेश्वर का महायाजक, परमेश्वराचा महायाजक जो रात और दिन परमेश्वर की सेवा में लगा हुआ है, रात्रंदिवस परमेश्वराच्या सेवेमध्ये लागलेला आहे, फिर भी उसके बच्चे ये पापी निकले. तरी सुद्धा त्याची मुलं पापी निघाली. परमेश्वर के विरुद्ध वो बलवा उन्होंने किया, विरोध उन्होंने किया आणि देवाविरुद्ध त्यांनी बंड केला. एली ने उन्हें ताड़ना देने का कभी भी प्रयास नहीं किया. आणि एलीने त्यांचा विरोध कधीच केला नाही. कभी भी उनका विरोध एली ने नहीं किया. एलीने त्यांचा विरोधच केला नाही. पहला शमूएल 3:13 वचन कहता है, पहिला शमूएल 3:13 वचन सांगतं, अपने बच्चों को उसने पाप करते हुए रोका नहीं है. त्याच्या लेकरांना त्याला पाप करताना कधीच थांबवलं नाही. और कुछ वर्षों के बाद में एली उसके दोनों पुत्र खत्म हो जाते हैं. आणि काही वर्षानंतर एलीचे दोन्ही मुलं संपतात. एली परमेश्वर का भय मानने वाला, एली जो आहे तो परमेश्वराचं भय मानणारा, परमेश्वर की सेवा टहल करने वाला, आणि देवाची सेवा करणारा, परमेश्वर की प्रजा का ध्यान रखने वाला, परमेश्वराच्या प्रजेचं ध्यान ठेवणारा, अपने बच्चों को सही मार्ग पर ना चलाते हुए उसने विनाश की ओर लेकर चला गया. आणि स्वतःच्या लेकरांचा नाश त्याच्यामुळे झाला. इस्राएल से परमेश्वर की महिमा को दूर करने वाला पाप उन्होंने किया. आणि इस्रायलाच्या परमेश्वराचा दृढ पाप त्यांनी केलं. बच्चों को परमेश्वर की व्यवस्था के अनुसार बढ़ाने के बजाय उसने उनके मर्जी पर उनको छोड़ दिया. आणि परमेश्वराची जी व्यवस्था आहे त्याच्यावर चालवण्याच्या वेगळं त्यांनी काय केलं ते त्यांच्या मनमर्जी प्रमाणे त्यांना जगायला दिलं. इस तरह वो बिगड़ते चले गए. म्हणून ते बिघडत गेले. इसलिए कई प्रकार की बुराइयां, कुटिलता उनके जीवन में आ गई. कितीतरी प्रकारचा वाईट सवयी आणि कुटिलता त्यांच्यामध्ये उन्होंने आली. बुराई करने में बड़ा आनंद मनाया. त्यांना वाईट करण्यामध्ये आनंद वाटू लागला. बच्चों की बिगड़ी दशा होते हुए भी एली ने कभी उनको रोका नहीं है. आणि लेकरांची बिघडलेली दशा असून सुद्धा कधी लेकरांना त्यांनी अडवलं नाही. और उसने क्या किया, उसने अपने बच्चों को कभी भी परमेश्वर का आदर करना नहीं सिखाया. देवाचा आदर करायला कधी त्यांनी शिकवलं नाही. उसने कभी भी बच्चों के चाल चलन पर कभी ध्यान नहीं दिया. लेकरांची चाल चलणूक त्यांनी कधी पाहिली नाही. उसने कभी भी अपने बच्चों की और उसने कभी ताड़ना नहीं की. आणि त्यांनी लेकरांना कधीच अडवलं नाही. समय रहते हुए उसने कभी भी सही काम नहीं किया. आणि वेळेमध्ये कधीच त्यांनी त्यांचं चांगलं काम केलं नाही. उसका परिणाम क्या हुआ, उसके बच्चे बुराई करते हुए आगे बढ़े. आणि त्याचा प्रभाव असा पडला की ते वाईट वागत वागत पुढे गेले. इसलिए माता पिता को ये जानना बहुत जरूरी है म्हणून आई वडिलांना हे जाणून घेणं कि गरजेचं आहे. हमारे बच्चे किस मार्ग पर चल रहे हैं, आमचे लेकर कोणत्या मार्गावर चालत उनकी आहेत, इच्छाएं आज क्या है, त्यांची इच्छा आज काय आहे, उनके मित्र कौन है, त्यांचे मित्र कोण आहे, उनकी बोलचाल कैसी है, त्यांचं बोलणं चालणं उनकी कसं आहे, पढ़ाई कैसी चल रही है. अभ्यास कसा आहे. हमारे बच्चों के खातिर इन प्रश्नों का उत्तर हमारे पास में होना चाहिए. आणि आमच्या लेकरांचं जी प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे असायला हवी. कई माता पिता कहते हैं मेरा बेटा ऐसा नहीं है, आणि बरेचसे आई वडील म्हणतात माझा मुलगा असा नाही, वो ऐसा कभी कर ही नहीं सकता. तो असं कधी करू शकत कोई नाही. हमारे बच्चे की शिकायत अगर करना आता है तो हम उसकी अवहेलना कर देते हैं. आणि जर का कोणी आमच्या मुलाबद्दल शिकायत करत असेल तर आम्ही त्याला उलट बोलतो. और ये देखकर बच्चा बड़ा खुश होता है आणि हे पाहून मग आमच्या लेकराला फार आनंद और होतो. उसकी और हिम्मत बढ़ जाती है बुराई करने की. आणि वाईट वागण्यासाठी त्याची अजून हिम्मत वाढते. यदि वो गलत भी है तो हम दूसरे बच्चों के सामने कभी उसको दोषी ना ठहराएं. आणि
तो जरी चुकीचा असेल तर दुसऱ्यांसमोर आम्ही त्याला दोषी ठरवू नये. उसको साइड में ले त्याला साईडला घ्यावं और अच्छा उसकी मालिश कर दे. आणि छान पद्धतीने त्याची मालिश करावी. उसका आगे पता चलेगा कि मालिश होती है ये करने के बाद त्याला में. माहिती आहे मग असं केल्यावर आपली मालिश क्योंकि होते. जो बेटे पर छड़ी नहीं चलाता वो उसका बैरी है. आणि जो बाप आपल्या मुलांवर छडी चालवत नाही तो त्या मुलाचा वैरी आहे. इतने भी छड़ी मत चलाओ कि बच्चा को चोट लग जाए. आणि एवढी पण छडी चालू नका की लेकराला जखम होईल. एक 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 पद्धत हम वापर. एक पद्धत असते. अब मेरे पास समय नहीं हो पद्धत देने का, तो आपका दूसरा सेशन हम जरूर ले लेंगे. आणि माझ्याकडे आता ते पद्धत सांगण्यासाठी वेळ नाही. नंतर आपण दुसरं सेशन घेऊया. हमें क्या करना है? आम्हाला काय करायचंय? अगर बच्चों को बढ़ाना है आम्हाला लेकरांना वाढवायचंय तब उसको अच्छी शिक्षा दे, आणि चांगलं शिक्षण द्यायचं उत्तम अनुशासन उसको लगाएं, आणि उत्तम शिस्त त्यांना उसको लावायची. शिक्षाएं दे. त्यांना शिक्षा द्या. क्या शिक्षा दें? काय शिक्षण द्यायचंय? आप परमेश्वर के वचनों की शिक्षा दें. परमेश्वराच्या वचनाचं शिक्षण त्यांना उसको द्या. चेतावनी भी दें. त्यांना चेतावणी द्या. चेतावनी दें उनको, त्यांना चेतावणी द्या. उनको ताड़ना करें. त्यांना ताडना करा. तब हम जाकर अपने बच्चों को अच्छे आकार देकर उनको आगे बढ़ा सकते आणि हैं. तेव्हा कुठे आम्ही आमच्या लेकरांना आकार देऊ शकतो. ताड़ना के पहले उनको चेतावनी होना बहुत जरूरी आणि है. ताडना करण्याच्या अगोदर चेतावणी असावी. और वो ये जान ले कि मुझे ताड़ना क्यों की गई है. आणि त्याला ठाऊक व्हायला हवं. त्याला कळावं की मला ताडना का झाली. ताड़ना या सुधार ये होना बहुत जरूरी है. आणि ताडना किंवा सुधारणूक व्हायला हवी. और ये ताड़ना कैसे होना है? क्रोध बिना सुधार होना है. मतलब क्रोध भी ऐसा नहीं करना कि वो बच्चे को इतना मारे कि वो चिढ़ जाए. आणि रागवायचं आहे पण एवढं पण रागवायचं नाही की ते चिडचिडे बनतील. पश्चाताप उसको होना पाए जो उसने वो किया है. आणि त्यांनी जे केलंय ना त्याला त्याचा पश्चाताप व्हायला हवा. उसको पश्चाताप होना है कि मैंने ये गलती की है. त्याला पश्चाताप व्हावा की मी चुकलो. और उसके बाद में आप प्रार्थना करें. आणि नंतर तुम्ही प्रार्थना करा. और उसे हमेशा उसको प्रशिक्षण दे. आणि नेहमी त्याला प्रशिक्षण द्या. और जब हम ऐसा करते जाएंगे ज्यावेळेस आम्ही असं करत जाऊ तो हमारे बच्चे निश्चित तौर से ये चमक उठेंगे. आणि नेहमी खरोखर आमचे लेकर चमकतील. आमेन. आमेन. देखिए एक सैमुएल नबी जिसके हाथ के नीचे 2 राजे अभिषिक्त हुए. शमूएल जो आहे देवाचा सेवक उसके हाथ के नीचे 2 राजा तैयार हुए. त्याच्या हाताखाली 2 राजे तयार झाले. उसने 2 राजाओं का अभिषेक किया. 2 राजांचा अभिषेक त्यांनी केला. लेकिन ये नबी भी फेल हो गए अपने बच्चों को बढ़ाने के लिए. आणि हा सुद्धा भविष्यवक्ता आहे ना आपल्या लेकरांना वाढवण्यामध्ये फेल झाला. पहला शमूएल 8वां अध्याय 1 से 3 वचन के अंदर. पहिला शमूएल 8वां अध्याय 1 ते 3 वचन. इसके बच्चे भी बिगड़ गए. याचे सुद्धा लेकर बिघडले. इसके बच्चे भी ये भी फेल हो गए अपने बच्चों को बढ़ाने के लिए. आणि स्वतःच्या लेकराला चांगली वागणूक देण्यात हा सुद्धा फेल झाला. इसलिए पिता का एक बहुत बड़ा रोल है बच्चों को बनाने के लिए. आणि पिता जो आहे त्याचा एक मोठा रोल आहे लेकरांना वाढवण्यामध्ये. सिर्फ माँ सिर्फ नहीं है, तो डैडी का सबसे बड़ा कर्तव्य यह है कि अपने बच्चों को यीशु के मार्ग में रखे. आणि फक्त आईच नाही तर वडिलांचा सुद्धा एक मोठा रोल आहे की येशू मध्ये लेकरांना वाढवावं. आप अपने बच्चों को कितनी बाइबल सिखाते हैं? तुम्ही तुमच्या लेकरांना किती बायबलचं शिक्षण देता? आप अपने बच्चों के साथ में बैठकर कितनी प्रार्थनाएं करते हैं? तुम्ही लेकरांसोबत बसून किती प्रार्थना करता? आप बच्चों के साथ में मिलकर कितनी सेवाएं करते हैं? तुम्ही लेकरांसोबत किती सेवा करता? कितना उसको मैं परमेश्वर के राज्य में बढ़ा रहा हूं? किती त्याला लेकराला त्या देवाच्या राज्यामध्ये वाढवत आहे? ये सब न्यू क्रिएशन संडे स्कूल का काम नहीं है. हे फक्त न्यू क्रिएशन संडे स्कूलचं काम नाही. वो आपका और मेरा काम है. ते काम तुमचं आणि माझं सुद्धा आहे. संडे स्कूल में 1 या 2 घंटे बच्चे रहेंगे. संडे स्कूल मध्ये 1 किंवा 2 तास लेकर असतील. लेकिन पूरा हफ्ता वो आपके साथ में है. पण पूर्ण हप्ता तुमच्या सोबत आहे. इसलिए आप समय निकालें. म्हणून तुम्ही वेळ काढा. मैं तो ये कहना चाहूंगा कि आप परिवार के साथ में एक सेल ग्रुप लेना शुरू कर दे. मी तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही कुटुंबासोबत एक सेल ग्रुप घ्यायला सुरुवात करा. एक 45 मिनट का सेल ग्रुप आपके घर के आसपास ही आप सेल ग्रुप ले लें. आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जवळपास तुम्ही सेल ग्रुप घ्या. इसका फायदा क्या होगा मालूम? याचा फायदा काय असेल? आपके और मेरे बच्चे सीखेंगे. तुमचे माझे लेकर शिकतील. उनको क्या करना है? उनको तैयारी करने की आज की वर्शिप तू लेना है. आणि त्यांना तुम्ही सांगा की आजची आराधना तू घे. आज की प्रार्थना तूने चलाना है. आजच्या प्रार्थनेमध्ये तू चालव. आज की 5 मिनट का जो संदेश है तुझे देना है. 5 मिनिटाचा संदेश तुला द्यायचा आहे. इसमें बच्चे तैयार हो जाएंगे. याच्यामध्ये लेकर तयार होतील. और परमेश्वर का वचन का बीज एक बार उनके अंदर गया ना, ये फलदायी ठहरेंगे. आणि परमेश्वराच्या वचनाचं बीज जर त्यांच्यामध्ये गेलं ना
तर 100% तुम्हाला सांगतो ते फलदायी दुनिया होतील. की कोई ताकत है जो उनको बिगाड़ सके. दुनिया जगातली कोणतीच ताकद नाही त्यांना बिघडवेल. हमारे बच्चे कभी खराब नहीं होंगे. आमचे लेकर कधी खराब होणार हमारे नाही. बच्चे स्टेज को चमका देंगे. आणि आमचे लेकर जे आहेत ते चमकणारे असतील. स्टेज को चमका देंगे. स्टेजला इस चमकावतील. दुनिया के बच्चे चमकते हैं अलग अलग स्टेजों के ऊपर रॉक म्यूजिक के अंदर. आणि ह्या जगातले जे लेकर आहेत ना वेगवेगळ्या स्टेजवर चमकतात, रॉक म्युझिक मध्ये चमकतात. लेकिन हमारे बच्चे चमकेंगे परमेश्वर की स्टेज के ऊपर. आणि आमचे लेकर परमेश्वराच्या स्टेजवरती चमकतील. एक बार गिटार बजाना शुरू कर दिया, कीबोर्ड बजाना शुरू कर दिया, तो परमेश्वर का अभिषेक ऐसा बहेगा कि लोगों के बंधन अपने आप टूट आणि ते पड़ेंगे. गिटार वाजवायला सुरू करतील, पियानो वाजवायला सुरू करतील, तर परमेश्वराचा अभिषेक लोकांवरती वाहील. और ये अभिषेक ऐसा उतरेगा कि शैतान अपने आप भाग खड़े हो जाएंगे. असा अभिषेक उतरेल की सैतान जो आहे आपोआप पळून जाईल. और परमेश्वर उनका इस्तेमाल करेगा. आणि देव त्यांचा उपयोग करेल. क्या आज हमारे बच्चे किधर हैं? आज आमची लेकरं कुठे आहे? हन्ना के समान बने. आणि हन्ना समान बना. उसने जब उसको कोई बच्चा नहीं था, जब प्रभु ने उसको बच्चा दिया तो उसने ये वादा किया खुदा के साथ कि जो बच्चा मुझे होगा प्रभु तेरे मंदिर में मैं उसको बढ़ाऊंगी. तिला कोणतं लेकरू नव्हतं, पण ज्यावेळेस तिला झालं त्यावेळेस तिने सांगितलं देवाला की देवा माझं लेकरू मी तुला देऊन टाकीन. मैं तेरे मंदिर में उसको बढ़ाऊंगी. माझ्या तुझ्या मंदिरामध्ये त्याची मी वाढ और करीन. जिस दिन उसका दूध छूटा, बाइबल कहती है कि उसने मंदिर में अपने बच्चे को दे दिया. आणि जसं ते दूध तुटलं तसं तिने ते लेकरू मंदिरामध्ये देऊन टाकलं. और वो बड़ा महान सेवक ऐसा बन गया. आणि महान सेवक तो झाला. इसलिए बचपन से ही परमेश्वर का भय की शिक्षाएं उसको दे. म्हणून लहानपणापासूनच देवाच्या भयाचं शिक्षण द्या. तिमोथी इतना जवान लड़का था. आणि तिमोथी एक तरुण मुलगा होता. उसको लेकिन उसके लिए पौलुस गवाही देता है कि ये परमेश्वर का सेवक है. आणि पौल त्याची साक्ष देतो की हा देवाचा सेवक आहे. ये जवान मुझे चाहिए. हा तरुण मला पाहिजे. इसके अंदर बहुत परमेश्वर का हाथ है. याच्यावर देवाचा हात आहे. ये बच्चा मुझे चाहिए. हा मुलगा मला पाहिजे. परमेश्वर की सेवा के लिए मुझे चाहिए. परमेश्वराच्या सेवेसाठी हा क्योंकि मुलगा इसके पाहिजे. द्वारा परमेश्वर पृथ्वी की उल्था पलथा करने के लिए तैयार है. याच्या द्वारे परमेश्वर पृथ्वीची उलटा पालत करायला तयार आहे. इसके द्वारा परमेश्वर का अभिषेक बहेगा. याच्या द्वारे परमेश्वराचा अभिषेक वाहील. लेकिन ये कैसे हीरो बना? ये परमेश्वर कैसे चमका? हा परमेश्वरामध्ये कसा चमकला? क्यों पौलुस उसको मांग रहा है? का परमेश्वर त्याला पौल मागत आहे? इसके लिए उसकी पीढ़ी ने उसके अंदर काम किया. त्याच्या पिढीने त्याच्यामध्ये काम केलं होतं. बाइबल कहती है 2 तिमोथी 1:5 के अंदर बायबल सांगतं 2 तिमोथी 1:5 मध्ये कि उसकी जो नानी में जो विश्वास था, त्याची आजी जी आहे तिचा जो विश्वास होता, उसने अपने उसके बच्चे में वो विश्वास डाला. आणि तो विश्वास तिने तिच्या मुलामध्ये टाकला. और जब उसको बच्चा हुआ, तिमोथी जब हुआ, ज्यावेळेस तिमोथी झाला तब उसकी माँ जो नानी से विश्वास आया था वही उसने अपने बच्चे के अंदर डाला. आणि जो त्या आजीपासून विश्वास आला होता तोच त्या लेकरामध्ये टाकला. और ऐसी ये पीढ़ी तैयार हुई. आणि अशी ही पिढी तयार और झाली. आने वाली पीढ़ी को आपको मुझे तैयार करना है. येणाऱ्या पिढीला तुम्हाला आणि मला तयार अगर करायचं. मुझे ही बाइबल की कहानी नहीं मालूम, अगर मुझे ही मत्ती को शुभवर्तमान नहीं मालूम, मुझे ही अगर प्रार्थना करना नहीं आता तो हमारे बच्चों को हम क्या सिखाएंगे? जर मलाच बायबल मधल्या गोष्टी माहित नाही, मलाच मत्तय कुठे माहित नाही, मलाच प्रार्थना माहित नाही, तर मी लेकरांना काय शिकवणार? क्या सिखाएंगे हम बच्चों को? काय शिकवणार आम्ही इसलिए लेकरांना? हमारा सबसे पहला काम यह होना है कि हमें पहले परमेश्वर को जानना है, उसके अद्भुत कार्य को जानना है, तब जाकर हमारे आने वाली पीढ़ी को हम सिखा पाएंगे. म्हणून मला अगोदर परमेश्वराला जाणून घ्यायचंय, मला परमेश्वराला ओळखायचंय, आणि नंतर मला लेकरांना सांगायचं अगर आहे. मुझे अभी भी मैं क्रोधित हूं, अभी भी मैं ईर्ष्या रखता हूं, अभी भी अक्षमाय में चलता हूं, तो बाइबल हमारे अंदर काम नहीं कर रहा है. आणि अजूनही मी ईर्ष्या ठेवतो, अजूनही मी रागवतो, तरी बायबल माझ्यामध्ये मग काम करणार नाही. तो बच्चे जो हैं वो वही सीखेंगे जो हम कर रहे हैं. आणि आम्ही जे करत आहोत तेच लेकरं शिकतील. वही जो हम क्रोध कर रहे हैं, जो अक्षमा, तेरी दादी से बात नहीं करना, तेरी नानी से बात नहीं करना, क्या सिखा रहे हैं उनको? हम नफरत सिखा रहे हैं उनको. आणि आम्ही काय शिकवत आहे? तू आजी सोबत बोलू नको, याच्यासोबत बोलू नको. आम्ही काय शिकवत आहे? आम्ही त्यांना तिरस्कार शिकवत आहे. उसके साथ में मत रहना, इसके साथ में मत रहना, क्या सिखा रहे हैं हम? याच्यासोबत राहू नको, त्याच्यासोबत राहू नको, काय शिकवत आहे? हम उनको योग्य मार्गदर्शन करें, किसके साथ में रहना है, किसके साथ में नहीं रहना, यह हमें उनको सिखाना है, लेकिन प्रेम से सिखाना है, क्योंकि मेरा यीशु प्रेम करने वाला परमेश्वर है. आणि आम्हाला शिकवायचं आहे त्याला कुणासोबत योग्य मार्गदर्शन करायचे, कुणासोबत राहा, कुणासोबत नको, पण
प्रेमाचं शिक्षण द्यायचंय. हम उनको यीशु का प्रेम उनके अंदर डालना है. येशूचं प्रेम त्यांच्यामध्ये घालायचंय. हन्ना अपने बच्चे के लिए प्रार्थना कर रही है. हन्ना आपल्या लेकरासाठी प्रार्थना करत आहे. हन्ना अपने बच्चे को मंदिर में ले जाकर बड़ा कर रही है. सिर्फ वो बड़ा नहीं कर रही है, उसके लिए वो प्रार्थना कर रही है. आणि हन्ना लेकराला मंदिरात जाऊन मोठं करत आहे, पण फक्त मोठंच नाही करत, त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. हर साल वो देखती थी उसको जाकर कि ये कितना बड़ा हुआ है. प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी जाऊन ती पाहत होती की त्याची वाढ कशी वो झाली. उसके लिए जगह तैयार करके लेकर जाती थी. आणि तो त्याच्यासाठी ती जगा तयार हर करून देत साल उसके लिए जगह तैयार करती होती. थी. प्रत्येक वर्षी त्याच्यासाठी जगा शिवत वो होती. सिर्फ शरीर में बढ़ रहा है इतना नहीं, आत्मिक रीति से कैसी वाढ़ हुई है वो उसको देखने के लिए आती है. आणि फक्त शरीराने वाढलाय का नाही, तर आत्मिक रीतीने पण किती वाढलाय हे पाहण्यासाठी जात होती. हमारे बच्चे आत्मिक रीति कितने 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 बड़े हैं वो आपको मुझे मालूम है. आणि आमचे लेकर आत्मिक रीतीने किती वाढले आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. हमने कितनी प्रगति की है उनके. आम्ही किती प्रगती केली आहे. जब बच्चा 10वीं में जाता है तो बड़ा मजा आता है. ज्यावेळेस लेकरू 10वीला जातं त्यावेळेस मजा येते. जब बोर्ड के एग्जाम के अंदर वो 98% 99% लाता है तो कितना आनंद होता है. आणि तो बोर्डामध्ये 98% घेऊन पास होतो, मग आम्हाला आनंद होतो. हम पूरी मेहनत लगाते हैं उसके 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 जीवन के अंदर. आणि त्याच्या जीवनामध्ये आम्ही पूर्ण ताकद लावतो. उससे भी ज्यादा ताकत आत्मिक जीवन में बढ़ाने के लिए अपने बच्चों को आणि करना है. त्याच्याहून अधिक ताकद आम्हाला आत्मिक जीवनामध्ये लावायची आहे. क्योंकि मेरा परमेश्वर उनको बुद्धि और ज्ञान से भरने का सामर्थ्य रखेगा. कारण माझा परमेश्वर त्याला ज्ञान आणि बुद्धी देण्याचं सामर्थ्य ठेवतो. किस बात से दूर रहना, किस बात के पास जाना, ये बच्चा सीखेगा. कोणत्याच्या गोष्टीजवळ जायचे, कोणत्या गोष्टीच्या दूर राहायचे परमेश्वर त्याला शिकवेल. बाइबल कहती है कि जब यीशु मसीह बड़े हुए, बायबल सांगतं जेव्हा येशू ख्रिस्त मोठे झाले, बचपन में जब वो नासरत शहर में बड़े हुए, ध्यान रखना, नासरेत शहरामध्ये त्यांची वाढ झाली. और नासरत शहर ऐसा शहर था जो बुराइयों से भरा हुआ था. नासरेत शहर असं होतं फार वाईटांनी भरलं होतं. लेकिन यीशु मसीह उस शहर के अंदर बड़े हुए हैं. पण येशू ख्रिस्त त्याच शहरामध्ये त्यांची वाढ झाली. बाइबल कहते हैं कि यीशु मसीह जब बड़े हो रहे थे उन्होंने दो चीज का इस्तेमाल किया. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त वाढत होते त्यावेळेस दोन गोष्टीचा वापर केला. उन्होंने मद खाया और मक्खन खाया. आणि त्यांनी लोणी आणि मध चाखला. जब हम बच्चे को जब छोटे होते तो उनको मद देते हैं, बोर्नविटा देते हैं, पता नहीं अपने क्या क्या देते हैं उनको शक्ति देने के लिए. ज्यावेळेस लेकरू लहान असतं त्यावेळेस बोर्नविटा देतो, मध चाकाला देतो, वेगवेगळ्या गोष्टी देतो. उनका शरीर हष्टपुष्ट बनता है. त्यांचं शरीर धष्टपुष्ट बनतं. लेकिन आत्मिक जीवन के लिए उनका आत्मिक जीवन कितना हष्टपुष्ट हुआ है. पण त्यांचं आत्मिक जीवन किती धष्टपुष्ट झालंय. दो बातें यीशु को बढ़ाने के लिए उनके माँ बाप ने किया. आणि दोन गोष्टी त्यांच्या आई वडिलांनी येशूच्या आई वडिलांनी केल्या. मद खिलाया, त्यांना मध चारला, और उसको मक्खन खिलाया. त्याला लोणी चारलं. मक्खन दूध का बना हुआ पदार्थ है. आणि लोणी जे आहे दुधापासून तयार होतं. उसको घोल घोल कर मक्खन को बनाया जाता त्याला है. घुसळून बनवलं जातं. और वैसे परमेश्वर के वचन को घोल घोल कर हमारे बच्चों में डालना है. आणि त्याच पद्धतीने देवाचं वचन घुसळून आमच्या लेकरांच्या आत टाकायचं. उनके अंदर डालना है. त्या आतमध्ये ये टाकायचं. मद क्या है? हे मध काय ये आहे? परमेश्वर का प्रकाशन है. परमेश्वराचं प्रकाशन आहे. और जब परमेश्वर का वचन उनके अंदर जाएगा तो परमेश्वर का पवित्र आत्मा का प्रकाशन अपने आप उनको मिलना आणि शुरू हो जाएगा. परमेश्वराचं वचन जेव्हा त्यांच्यामध्ये जाईल तर देवाचं प्रकाशन आपोआप और त्यांच्यामध्ये. नासरत शहर में मेरा यीशु बड़ा हुआ है. नासरेत शहरामध्ये माझा येशू वाढला. बुराई के स्थान में मेरा यीशु बड़ा हुआ है. त्या वाईट गोष्टींमध्ये वाढला. और बाइबल उसके बारे में कहते हैं कि ये फिर भी निष्पाप निकला. आणि बायबल त्याच्याबद्दल साक्ष देतं की तो तरी सुद्धा निष्पाप राहिला. हमारे बच्चे कॉलेज में चले जाएं, आमचे लेकरं कॉलेजमध्ये जाऊ द्या, मॉल में चले जाएं, मॉल मध्ये जाऊ द्या, दोस्तों के साथ में चले जाएं, मित्रांसोबत जाऊ द्या, कभी खराब नहीं होंगे. कधीच खराब होणार नाही. वो निष्पाप रहेंगे. निष्पाप राहतील. मेरा खुदा उनको बचाएगा. माझा देव त्यांना वाचविल. पवित्र आत्मा उनको बचाएगा. पवित्र आत्मा त्यांना वाचविल. पवित्र आत्मा को मालूम है इनको कैसे अलग रखना है. पवित्र आत्म्याला माहिती आहे त्यांना कसं वेगळं और ठेवायचं. पवित्र आत्मा के सामर्थ्य से प्रभु उनको अलग लेके जाके रखेगा. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परमेश्वर त्यांना वेगळं करेल. क्या आज आपके बच्चे आपके हाथ से निकल गए हैं? काय तुमचे लेकर तुमच्या हातातून निघाले? आप माता में आपसे विनती करते हैं प्रार्थना करना शुरू कर दें. तुम्ही प्रार्थना करायला सुरू करा. अब्राहम की दासी हाजिरा ने अपने बच्चे के लिए प्रार्थना किया. आणि अब्राहमाची दासी हगीरा हाँ. तिने प्रार्थना केली. उसका बच्चा तड़प रहा था पानी के लिए. आणि पाण्यासाठी तिचं लेकरू तडपडत होतं. हाजिरा ने प्रार्थना किया प्रभु से. हगारने प्रार्थना केली. कुछ भी बोल दो. हगार ने प्रार्थना किया. हाजिर ने प्रार्थना किया. हगारने प्रार्थना केली अपने बच्चे के लिए लेकरासाठी. जो तड़प रहा था. तो तडपडत होता. बाइबल कहती है बायबल जब सांगतं उसने
परमेश्वर को रेगिस्तान के अंदर ऐसी जगह पुकारा जहां से उसको सहायता नहीं मिल पा रही थी। आणि त्या वाळवंटामध्ये तिला ते भेटत नव्हतं, अब कोई भी सहायता उसको नहीं मिल पा रही थी। कुठूनही मदत मिळत उसके नव्हती, बच्चे के लिए कोई मदद करने के लिए नहीं आ रहा था। तिच्या लेकरासाठी मदत करायला कुणी येत नव्हतं। शायद आज हमारे बच्चे हमारे हाथ से अगर निकल चुके होंगे, अगर उनको सहायता करने के लिए कोई आगे नहीं आ रहा है, कोई बात नहीं, आप पूरे दिल के साथ में व्याकुलता के साथ में प्रार्थना करना शुरू कर दें। आणि काही हरकत नाही, आज जर लेकरं हातातून निघाले असतील, त्यांना मदत कुठून मिळत नसेल, काही हरकत नाही, आज तुम्ही अंतःकरणापासून लेकरांसाठी प्रार्थना करा। वह बच्चा तड़फ रहा है, तो ते लेकरू तडफडत उसने आहे, प्रार्थना किया। त्यांनी प्रार्थना केली। बाइबल कहती है जहां पे बच्चा रखा हुआ था उससे थोड़ी सी दूर परमेश्वर ने उसकी प्रार्थना को सुनकर रेगिस्तान के अंदर पानी के झरने पैदा कर आणि दिया। बायबल सांगतं ज्या ठिकाणी लेकरू होतं त्याच्यापासून थोड्याच अंतरावरती देवाने त्या वळवंटामध्ये सुद्धा पाण्याचे झरे निर्माण केले। वो परमेश्वर हमारा है, तो देव आमचा आहे। मेरा परमेश्वर हमारे बच्चों को शुद्धि पर लाने का सामर्थ्य रखेगा। आणि आमचा परमेश्वर लेकरांना शुद्धीवर आणण्याचं सामर्थ्य ठेवतो। आप प्रार्थना करना ना छोड़ें, तुम्ही प्रार्थना करणं सोडू नका, बच्चों के लिए प्रार्थना करना ना छोड़ें। लेकरांसाठी प्रार्थना करणं सोडू नका। अब्राहम को परमेश्वर विश्वास रखता था, अब्राहम पर प्रभु विश्वास रखता था। अब्राहमावर प्रभु परमेश्वर विश्वास ठेवत होता। प्रभु ने उसको बोला, देवाने म्हटलं, सुन, ऐक, जो वाचा मैंने तेरे साथ में बांधी है जे मी अभिवचन तुला दिलेलं आहे उसका पालन करना, त्याचं पालन कर, और आणि आने वाली पीढ़ी को सिखाना पालन कैसा किया जाए। आणि येणाऱ्या पिढीला सांग, शिकव कसं पालन करायचं। जितने भी यहाँ ब्रदर लोग बैठे, जितने भाई लोग बैठे हैं, जेवढे भाऊ लोक बसले, आज अब्राहम के स्थान पर हमें रखा है प्रभु ने, आणि देवाने अब्राहमाच्या ठिकाणी आम्हाला ठेवलेलं आहे, हमें रखा है। आम्हाला ठेवलेलं आहे। आज हमारा ये कर्तव्य है, आमचं कर्तव्य आहे, विशेष भाई लोग विशेष करून भाऊ लोक, अपने बच्चों के लिए समय निकालो, आणि आपल्या लेकरांसाठी वेळ काढा, सिखाने के लिए। शिकवण्यासाठी बाइबल की बात है, बायबलच्या गोष्टी सिखाओ, शिकवा, क्योंकि आपके ऊपर खुदा भरोसा करता है। कारण देव तुमच्यावर विश्वास ठेवतो। अब्राहम पे भरोसा किया, अब्राहम पे भरोसा किया, अब्राहमावर भरोसा केला, मेरी आने वाली पीढ़ी को ये तैयार करेगा। माझ्या येणाऱ्या पिढीला हा तयार करेल। आज प्रभु हम पे भरोसा करता है, देव आज तुमच्यावर विश्वास ठेवतो, आज हम पर भरोसा करता है। देव तुमच्यावर विश्वास और जितनी माता यहाँ बैठी हैं, ब्रदर जो आपके पति उनको आप सहायता करना। आणि जेवढे ह्या ठिकाणी आई बसलेले आहेत, तुम्ही तुमचे पती आहेत त्यांना मदत करा। एक लास्ट बात बोलना चाहता हूँ। शेवटची गोष्ट सांगतो, कई बार पति को काम की वजह से बाहर रहना पड़ता है, आणि बऱ्याच वेळा कामासाठी पतीला बाहेर राहावं लागतं, उनकी अनुपस्थिति में आप बच्चों को लेके बैठे, आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही लेकरांना घेऊन बसा। आपका जो प्रेयर टाइम है उसको कभी मिस नहीं करना। तुमची जी प्रार्थनेची वेळ आहे ती कधी गमावू नका। नाही आज ते बाहेर गेले कसं काय प्रार्थना करायची, नाही, वे टाइम पे प्रार्थना वेदी बांधना है, मतलब बांधना ही है। आणि ते बाहेर गेलेले आहेत, मी कशी काय प्रार्थना करू असं म्हणायचं नाही, तर प्रार्थनेची वेदी बांधायची म्हणजे बांधायची। उनकी अनुपस्थिति में आप काम करें, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही काम करा, और खड़े हो जाएं। उभे राहा। हमारे बच्चे आमचे लेकर परमेश्वर के लिए चमक उठेंगे। आणि देवासाठी ते चमकतील। तैयार हैं हम लोग? तयार आहे आम्ही? आने वाली पीढ़ी को तैयार करने का काम प्रभु ने हमें दिया है। येणाऱ्या पिढीला तयार करण्याचं काम देवाने आम्हाला दिलंय, हमें दिया है प्रभु ने काम करने को। आम्हाला दिलेलं आहे देवाने काम करायला। कितना विश्वास करता है खुदा बाप हम पे, देव किती विश्वास ठेवतो आमच्यावर, कि हम आने वाली पीढ़ी को तैयार करें। की येणाऱ्या पिढीला आम्ही तयार करणार आहे। हम पहचान करके देंगे परमेश्वर की, देवाची ओळख आम्ही करून देणार का त्यांना? आमेन, आमेन। आइए खड़े हो जाए। आपण उभं राहूया। सॉरी, थोड़ा सा समय ज्यादा हुआ, माफ करा, जास्त वेळ मी तुमची घेतली। इस प्रार्थना के बाद में और 3 घंटे में लेने वाला हूँ, याच्याबद्दल अजून 3 तास मी घेणार आहे, क्योंकि बाइबल में मैंने कैरेक्टर को निकाला है कि जिसके बच्चे बिगड़े और उसका कारण क्या था। आणि बायबल मधून मी काही कॅरेक्टर काढलेले आहेत की त्यांची लेकरं कशा प्रकारे बिघडले आणि त्याची काय कारण आहेत। हमें सीखना है, आम्हाला शिकायचंय। बाइबल ऐसी चीज है बायबल अशी गोष्ट आहे जो हमें सिखाती है, जी आम्हाला शिकवते, हमारे परिवार के बारे में, आमच्या कुटुंबाबद्दल, हमारे परिवार के सदस्यों के बारे में, आमच्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याबद्दल। आमेन, आमेन, आमेन। चर्च आना सिखाएं उनको, आणि मंडळीमध्ये यायला शिकवा त्यांना। आप आएंगे तो वो आएंगे, तुम्ही येणार तर ते येतील। आप इतने बिजी रहेंगे तो बच्चे भी बिजी होंगे। तुम्ही जर व्यस्त असाल तर लेकरं पण व्यस्त होतील। काय करायचं दादा, जर्मनीचं काम आहे, ठीक है ना, जर्मनीचं आहे, क्या करे दादा, इंग्लैंड का काम है, अच्छा ठीक है ना, काय करावं, इंग्लंडचं काम आहे। जब अगर आपके बच्चे बाहर देश भी चले गए ना, तुमचे लेकरं बाहेर देशात पण गेले, डॉक्टरेट
पढ़ने के लिए आणि PhD करण्यासाठी पहले उनको सवाल करना कौन से चर्च से जाता है। त्याला पहिलं विचारा की तू कोणत्या चर्चला जातो। और 12 साढ़े 12 उधर का टाइम मेरे को मालूम नहीं, जो भी टाइम पे होगा उसके चर्च छूटने के वो टाइम पे फोन करना, आज पास्टर जी ने क्या पढ़ाया मुझे बता दे। आणि तिथं त्याला फोन करून विचारा की आज पास्टरांनी काय शिकवलं। नहीं तो ये जा रहा है लंदन का ब्रिज देखने संडे, और वहां पे कोई मिल गया ये हमारी जवाबदारी है, ही आमची जबाबदारी आहे, ये हमारी जवाबदारी है। आमची जबाबदारी आहे। कहाँ भी हमारे बच्चे जाएं, कुठेही आमची लेकरं ये जाऊ, हमारा कर्तव्य है। आमचं कर्तव्य आहे। आज चर्च गया कि नहीं, आज चर्चला गेला की नाही। अपने चर्च को नहीं जाते तो क्या पूछेंगे उनको, आपणच जात नाही तर काय विचारणार। हिम्मत नहीं करना, आप खुद चर्च नहीं जा रहे उनको पूछना चर्च गेला होता कि नहीं, डैडी तुम्ही गेलते का, उल्टा सवाल करेगा अपने को। मेरी बहन मेरे भाई, माझ्या भावांनो बहिणींनो, हमारे बच्चे ये हथियार हैं परमेश्वर के लिए। परमेश्वरासाठी आमचे लेकर एक हत्यार आहे। हमारे बच्चे इतिहास को रचने वाले हैं, आमचे लेकर इतिहास घडवणारे आहेत। हमारे बच्चे आने वाली पीढ़ी में बड़े बड़े काम करने वाले हैं। येणाऱ्या पिढीमध्ये ते मोठे मोठे काम करणारे ये आहेत। हमारे बच्चे हैं जिसका इस्तेमाल मेरा परमेश्वर करेगा। आमच्या लेकरांचा उपयोग परमेश्वर करेल। जब मैं देखता हूँ कुछ, जब हम पता चलता है डांस प्रोग्राम है या कुछ है तो बच्चों को अवार्ड मिलता है तो माँ बाप बड़े खुश होते हैं। आणि आम्ही पाहतो की ज्यावेळेस काही डान्सचा कार्यक्रम असतो त्यांना मग बक्षीस मिळतं, मग आई वडील खूप आनंदी होतात। वो गाने का प्रोग्राम होते, इतनी सुंदर गाने गाते हैं आलाप के देकर, आणि आलाप देऊन छान गाणं गातात, उनको अवार्ड मिलते हैं, त्यांना बक्षीस मिळतं, माँ बाप बड़े खुश होते हैं। आई वडील खूप आनंदी होतात। आनंद होना चाहिए आनंदी व्हायला पाहिजे कि वो बच्चे उस स्टेज पर पहुंचे हैं। कारण लेकरं त्या स्टेज पर्यंत पोहोचले। अगर हमारे बच्चे प्रभु के लिए अगर स्टेज को उन्होंने हिला दिया ना, तो सबसे बड़ा रिवॉर्ड जब प्रभु आएगा हमारे बच्चे को वो देगा। आणि ज्यावेळेस आमचे लेकरं देवाच्या स्टेजवरती मोठा रिवॉर्ड घेतील त्यावेळेस परमेश्वर त्यांना रिवॉर्ड देईल। थैंक यू लॉर्ड जीसस। प्रभु धन्यवाद देते परमेश्वर। आज परमेश्वर प्रभु हमारी आने वाली अगली पीढ़ियों को परमेश्वर हम किस तरीके से प्रभु तेरे मार्ग में चलाए परमेश्वर, ये जवाबदारी प्रभु हम एक माता पिता होने के नाते, हम एक बड़े बुजुर्ग होने के नाते परमेश्वर प्रभु हमारे घराने के लिए आज हम मध्यस्थ करते हैं परमेश्वर। हमारे बच्चे प्रभु तेरे मार्ग को जानकर चलने वाले बनेंगे। हमारे बच्चे प्रभु तेरे लिए खड़े होने वाले नबी बनेंगे। हमारे बच्चे प्रभु इस दुनिया को प्रभु हिलाने वाले बनेंगे। हमारे बच्चे प्रभु अच्छे अच्छे साइंटिस्ट बनेंगे। हमारे बच्चे प्रभु इस सोसाइटी में प्रभु अच्छे डॉक्टर्स बनेंगे। हमारे बच्चे प्रभु हमारे इस सोसाइटी के लिए प्रभु अच्छे इंजीनियर्स बनेंगे। प्रभु इतना ही नहीं परमेश्वर प्रभु हम चाहते हैं कि परमेश्वर हमारे बच्चों में से प्रभु तेरे सेवक खड़े हो जाए, तेरे आराधक खड़े हो जाए, गीतकार खड़े हो जाए परमेश्वर प्रभु, तेरे लिए मध्यस्थी करने वाले प्रभु एक अच्छे अच्छे परमेश्वर प्रभु वो व्यक्ति बने, ऐसा होने दीजिए परमेश्वर। एक राइचियस जनरेशन को आज हम देखते हैं परमेश्वर। आज प्रभु हमारे पीढ़ियों की कोई भी श्राप प्रभु हमारे बच्चों के ऊपर आने मत देना। हम इस समय उस श्रापों को, उस गलत आदतों को हम तोड़ देते हैं प्रभु। हम एक माता पिता होने के नाते परमेश्वर प्रभु हम अपने 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 आत्मिक जीवनों को हम सही करने वाले बने परमेश्वर। हम रोल मॉडल्स हमारे बच्चों के लिए हम बने, ऐसा होने दीजिए परमेश्वर। धन्यवाद देते हैं राजा प्रभु। हम प्रभु माता पिता होने के नाते तूने दिए हुए इस दानों को, तूने दिए हुए इस गिफ्ट को परमेश्वर संभाले, तैयार करे, और परमेश्वर जब समय आए प्रभु हम तेरे हाथों में उन्हें सौंपने वाले बने, ऐसा होने दीजिए। ऐसे प्राउड पेरेंट्स तो हम सभियों को बना परमेश्वर। धन्यवाद देते हमारे बच्चे वेवर्ड चिल्ड्रन नहीं होंगे, हमारे बच्चे गलत रास्तों में चलने वाले नहीं होंगे, हमारे बच्चे गाली गलौज करने वाले नहीं होंगे, हमारे बच्चे आशीषित बच्चे होंगे, ऐसा होने दीजिए। आज हमारे BFC परिवार के हर एक बच्चे को हम नाम लेकर आशीषित करते हैं। धन्यवाद देते, स्तुति करते हैं। छोटी सी प्रार्थना में यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन आमीन।